गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन धर गोपालन रत गोकुल संकट हारी राजा राम। गोकुल संकट हारी राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा शरणागत दीन चरणी नेई। शरणागत दीन चरणी नेई। शरणागत दीना 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 शरणागत दीना शरणागत दीना चरणी नेई। करुणा दृष्टि निहारे करुणा दृष्टि निहारे। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। कुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ।
जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूची शोधो निपाहे. मना त्वाची रे पूर्व संचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. जगी सर्व सुखी असा कोण आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे. विचारी मना तूची शोधोनी पाहे, विचारी मना तूची शोधोनी पाहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, जगी सर्व सुखी. त्वाची रे पूर्व संचित केले, मना त्वाची रे पूर्व संचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. जगी सर्व सुखी असा कोण आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, असा कोण आहे, असा या कीर्तन महाभारतामध्ये आपण महारथी कर्णाचं चरित्र पाहत आहोत. आपल्याला कल्पना आहेच की महाभारत म्हणजे कौरव पांडवांचं युद्ध आणि त्यांचा इतिहास हा ग्रंथ आहे. तेव्हा या कौरवांचा हा मित्र महारथी कर्ण, कौरव पांडवांच्या मध्ये द्यूत झालं म्हणजे जुगाराचा डाव झाला. या जुगाराच्या डावात पांडव आपलं राज्य हारले, खजिना सुद्धा हारले आणि कौरवांनी पांडवांचं राज्य गिळंकृत केलं, खजिना आपल्या हाती घेतला. पण त्या द्यूतामध्ये आणखीनही एक अट ठरली होती की पांडवांनी 12 वर्ष वनवासात जायचं, 1 वर्ष अज्ञातवास भोगायचा आणि मग परत यायचं आणि हे राज्य घ्यायचं. या द्यूतामधल्या अटीप्रमाणे पांडव वनवासात गेले. पण तरी सुद्धा कर्णाचा मत्सर काही शांत झाला नाही. पांडव वनवासात आहेत, आता पुरे ना नाही. त्यांनी दुर्योधनाला जो सल्ला दिला त्याच्यावरून आपल्याला कर्णाच्या विकृत मनाची पूर्ण कल्पना येईल. ऐक दुर्योधना, ऐक दुर्योधना, ऐक दुर्योधना, ऐक दुर्योधना, ऐक दुर्योधना. पांडव गेले वनवासा, पांडव गेले वनवासा, पुन्हा परत येतील निवासा, पुन्हा परत येतील निवासा.
करुरानी कंदना, करुरानी कंदना, ऐक दुर्योधना, ऐक दुर्योधना, ऐक दुर्योधना. अटी संपता पांडव येतील, अटी संपता. अटी संपता पांडव येतील, यादव द्रुपद ही साह्या करतील, यादव द्रुपद ही साह्या करतील. आता ते एकटेच असतील, आता ते एकटेच असतील, करू वधाची या क्षणा, करू वधाची या क्षणा. ऐक दुर्योधना, ऐक दुर्योधना, ऐक दुर्योधना, दुर्योधना, दुर्योधना. काय अधम सल्ला कर्णाने दिलाय तो पहा. तो म्हणतोय दुर्योधना, अरे पांडव वनवासात गेलेत, ते पुन्हा परत येतील आणि पुन्हा आपलं राज्य मागतील. कशाला उगाच वाट पाहतोस? वनवासात ते आता एकटेच आहेत, आत्ताच त्यांना मारून टाकू. काय बुद्धिमत्ता म्हणायची ही. पण याच्यावर दुर्योधन म्हणाला, अरे आपण जायचं आणि पांडवांना मारून टाकायचं, यात काही मजा नाही. आपण जे पांडवांचं वैभव लोबाडलाय, जिंकलाय, त्या आपल्या श्रीमंतीचं सुद्धा प्रदर्शन हे या निमित्ताने आपण करूया, पांडवांच्या समोर करू. म्हणजे त्यांना खिजवण्यासारखंही होईल. मग त्या खिजवण्यामुळे अपमानित झालेले असे पांडव, मग त्यांच्यावर आपण स्वारी करू आणि त्यांना मारून टाकू. वा, काय दोघांचा डाव ठरला तर. आणि मग तयारी झाली महाराजा, तयारी झाली. आज्ञा झाली करा तयारी, आज्ञा झाली करा तयारी, आज्ञा झाली करा तयारी. हत्तीवर चढवा अंबारी, हत्तीवर चढवा अंबारी. उभी करा मग सेना सारी, उभी करा मग सेना सा. नटुनी थटुनी सजुनी भारी, नटुनी थटुनी सजुनी भारी. दास दासी नोकर चाकर तेही घ्यावे भरपूर भरपूर, दास दासी नोकर चाकर तेही घ्यावे भरपूर भर. घन 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 घंटा वाजे, हत्ती मार्गे चालू लागे, घन 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 घंटा वाजे. घोडे स्वार, सांडणी स्वार, पायी स्वार, हत्ती स्वार. दागिन्यांनी नटले फार, दागिन्यांनी नटले फार, ओ दागिन्यांनी नटले फार. कैसे कैसे घाली दागिने, कैसे कैसे घाली दागने. वानरासम दिसती वदने, वानरांसम दिसती वदने. किती गळ्यामधी, किती डोक्यामधी, किती दंडामधी, किती हातामधी. किती कमरेला, किती पायाला, किती घोड्याला, किती पुंटाला. फुला फुलांच्या किती कमाळा, फुला फुलांच्या किती कमाळा. फुला फुलांच्या माळा ऐसा चाले पहिला पोळा. वा 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 वा, असा बेत ठरला. आणि सर्व कौरव आपल्या सैन्यासह, अंगराजकरणासह नटून थटून दागिने घालून अरण्यात गेले. कोणत्या अरण्यात? ज्या ठिकाणी वनवास भोगण्यासाठी पांडव राहतायत त्या अरण्यात हे गेले. त्या अरण्यामध्ये चित्रसेन नावाचा गंधर्व आपल्या परिवारासह आणि सैन्यासह आधीच आला होता वनविहारासाठी. त्यात यांची गर्दी आली. त्यामुळे
दुर्योधनाचा आणि चित्रसेनाचा थोडा खटका उडाला. भांडण झालं आणि झालं युद्ध भडकलं. चित्रसेन गंधर्वानं दुर्योधनाशी युद्ध सुरू केलं. नुसतं युद्ध झालं नाही महाराजा, चित्रसेनाने दुर्योधनाला जिंकला. कर्ण तर चित्रसेन गंधर्वावर चालून गेला. आपल्याला हे जर वर्णन नीट वाचायचं असेल तर सांगतो. महाभारतामध्ये वनपर्वात याचं समग्र वर्णन आहे की चित्रसेन गंधर्वानं कर्णावरती शस्त्रास्त्रांचा वर्षाव केला. कर्णाचा रथ मोडून टाकला. तेव्हा कर्ण आपली ढाल आणि तलवार घेऊन रथातून उडी मारून उतरला आणि विकर्ण नावाच्या एका योद्ध्याच्या रथावर तो चढला आणि स्वतःची सुटका करून घेण्यासाठी त्यांनी घोडे पिटाळले. अशा रीतीनं चित्रसेन गंधर्वानं कर्णाला पळवून लावला. दुर्योधनाचं सगळं सैन्य हे बघितल्यामुळे माघार घेत मागे पळालं आणि चित्रसेन गंधर्वानी दुर्योधनाला अटक केली, कैदी केलं. छान. म्हणजे पांडवांना खिजवायला हे आले होते, त्यांचीच फजिती झाली आणि शेवटी पांडवांनीच म्हणजे भीम आणि अर्जुन या दोघांनी चित्रसेन गंधर्वाशी युद्ध केलं, चित्रसेनाचा पराभव केला आणि दुर्योधनाला सोडवलं. वाह! या प्रसंगात अंगराज कर्णाला मित्राचंही कर्तव्य पाळता आलं नाही आणि सेवकाचंही नाही. शौर्य तर दाखवलं नाहीच, हो, पण युद्धात शेवटपर्यंत उभं राहण्याचं धैर्य सुद्धा दाखवलेलं दिसत नाही. असं वर्णन आहे का हो की कर्ण मूर्छित होऊन कोसळलाय, तो आगतिक झालाय आणि मग दुर्योधनाबरोबर तो पकडला गेलाय. ठीक आहे, असं वर्णन असतं तर शोभलं असतं. पण हा शौर्याचा पुतळा कर्ण सगळ्यांच्या आधी पळालाय. त्याचं पळणं बघून त्याच्या मागून सैन्य पळालंय आणि पांडवांच्याकडून सुटका झालेला तो दुर्योधन जेव्हा खाली मान घालून हस्तिनापुराला परत गेला तेव्हा त्याची समजूत घातली कर्णाने. बरं का, त्याची समजूत घातली. पण दुर्योधनाची समजूत घालताना कर्ण जे काही बोललाय ते म्हणजे निर्लज्जपणाचा खरोखर कळस आहे, हो, कळस आहे. त्या भीमाला पाठविला, त्या भीमाला पाठविला, तुझला रे सोडविण्याला हे खरे. त्या भीमाला पाठविला, तुझला रे सोडविण्याला हे खरे. अर्जुन ही संगती आला, अर्जुन ही संगती आला, तो गंधर्वाशी लढला हे खरे. तो गंधर्वाशी लढला हे खरे. गंधर्व पराजित झाला, गंधर्व पराजित केला, भावाला वाचविण्याला हे खरे. भावाला वाचविण्याला हे खरे. हे केले तव बंधूनी, हे केले तव बंधूनी, जे वनवासी वीर मणी, जे वनवासी वीर मणी, ते नागरिक तव चरणी, ते नागरिक तव चरणी, ते आले कर्तव्याला, ते आले कर्तव्याला, उपकार नाही तो केला हे खरे. उपकार नाही तो केला हे खरे. उपकार नाही तो केला हे खरे. हे राजा, पांडवांनी तुझी सुटका केली यात खेद करण्यासारखं काही नाही आहे. त्यांनी काही तुझ्यावर उपकार नाही केला. अरे पांडव तुझे प्रजाजनच आहेत. वनवासात असले म्हणून काय झालं, आपल्या प्रजेमध्येच ते आहेत. राजाच्या संकटात धावून जाणं, त्याला बंधमुक्त करणं हे प्रजेचं कर्तव्यच असतं. तेव्हा त्याने काही उपकार केलेला नाही, फार काही वाईट वाटून घेऊ नकोस.
काय समजूत घातली आहे पहा. म्हणजे दुर्योधनाला सोडवणं हे पांडवांचं कर्तव्य होतं, पण दुर्योधनाच्या आश्रयाने राज्य मिळालेल्या कारणाचं किंवा दुर्योधनाचा जीवलग मित्र असं म्हणवून घेणाऱ्या कारणाचं ते काही कर्तव्य नव्हतं, तसं काही बंधन नव्हतं. पांडवांचं मात्र ते बंधन होतं बरं का. म्हणजे बालपणापासून दुर्योधनाने ज्यांचा द्वेष केला, जे नात्याने आपल्या बरोबरीचे होते, जे त्या राज्याचे खरे वारस होते, ते पांडव दुर्योधनाचे प्रजाजन म्हणून दुर्योधनाचं रक्षण करणं त्यांचं कर्तव्य. म्हणजे दुर्योधनाने द्वेष केला तरी. अहो, हे असलं काहीतरी बोलणं ही चांगली वकिली सुद्धा नव्हे हो. मुळात वनामध्ये जायची मूळ कल्पना कर्णाची. तेव्हा दुर्योधनाला तो तिथे एकटा सोडून पळून आला आणि आपल्या फजितीवर असं पांघरून घालू लागला. हे ऐकून सुद्धा वाईट वाटतं. असो, पुढे पांडवांनी 12 वर्ष वनवास सहन केला. याच्या पुढे 1 वर्ष अज्ञातवासात राहायचं आहे. अज्ञातवास म्हणजे लपून राहायचं, छपून राहायचं, आपलं नाव गाव बदलून राहायचं, आपण पांडव आहोत हे कोणाला कळू नये अशा अवस्थेत राहायचं. 1 वर्ष राहायचं आहे. तेव्हा या 1 वर्षासाठी सर्व पांडव आणि द्रौपदी विराट नावाचा जो राजा होता त्याच्या पदरी त्याचे सेवक म्हणून राहिले. वर्ष पूर्ण होत आलं. पांडव कुठे गुप्तपणे राहतायत कौरवांना पत्ता नाहीये. पण कुठून तरी ही वार्ता कौरवांना समजली आणि मग दुर्योधनाने विचार केला, आपण विराटाच्या नगरावर चालून जाऊ आणि 1 वर्ष पूर्ण व्हायच्या आतच पांडवांना प्रगट करू, आपण त्यांना ओळखू. म्हणजे मग म्हणता येईल, तुम्ही 1 वर्ष अज्ञातवास काही पूर्ण केला नाही, तो पूर्ण केल्यानंतर तुम्ही यायचं होतं आणि राज्य मागायचं होतं. तुम्ही काही पूर्ण केला नाही, मग कशाला राज्य मागता? म्हणजे राज्य परत द्यायलाही नको. असा विचार करून दुर्योधनानं विराटाच्या राज्यावर स्वारी केली. आता या स्वारीमध्ये दुर्योधन चालून येतोय ही वार्ता विराटाला समजली. आणि दुर्योधनाने सैन्याशी नाही युद्ध केलं, कारण त्याला विराटाशी काही युद्ध करायचं नव्हतंच, फक्त पांडवांना प्रगट करायचं होतं. म्हणून दुर्योधनानं विराट नगरीवर चाल करून त्याच्या गायी होत्या त्या पळवल्या. म्हणजे राजाच्या मालकीचं जे गोधन होतं त्या गायी पळवल्या. आणि अशा गायी हे सगळं सैन्य पळवतंय म्हटल्याबरोबर राजदूत धावत धावत आले आणि त्यांनी राजाला वार्ता कळवली, राजा राजा दुर्योधन आला रे, दुर्योधन आला. कौरवेंद्र दुर्योधन राजा कौरवेंद्र दुर्योधन राजा उत्तर मार्गी आला. कौरवेंद्र दुर्योधन राजा उत्तर मार्गी आला. सेना सागर सवे घेऊनी, सेना सागर सवे घेऊनी आला से युद्धाला. हरण करुनी गायी आपुल्या निरोप आम्हा तिथला. हरण करुनी गायी आपुल्या निरोप आम्हा तिथला. जाऊन सांगा विराट राया, जाऊन सांगा विराट राया, ये आता समराला. साधोजी राजा राम कहोजी. ही वार्ता ऐकताच विराट राजाचा मुलगा राजपुत्र तो एकटाच कौरवांच्या सैन्याशी युद्ध करायला निघाला. पण जाताना त्याने आपला रथ चालवण्यासाठी बृहन्नडेला बरोबर घेतलं. ही बृहन्नडा कोण? हा अर्जुन बर का. विराटाकडे तो नृत्य शिक्षक म्हणून राहत होता. अर्जुनाला अर्जुन या नावाने काही तो राजपुत्र ओळखत नव्हता, बृहन्नडा.
त्याला बरोबर घेतलं रथ चालवण्यासाठी. हा राजपुत्र होता, तो रणांगणावरती आला मात्र, आणि ते कौरवांचं सगळं सैन्य पाहून असा काही घाबरला की हातपाय गाळूनच बसला. कुरु कटकासी पाहता, कुरु कटकासी पाहता, तो उत्तर बाळ फार गडबडला. स्वपर बळा बळ नेणुनी बालिश बहुपायकात बडबडला. हा असा घाबरलेला युवराज. या युवराजाचं नाव आहे उत्तर. हा युद्धासाठी जेव्हा निघाला तेव्हा त्यांनी आपल्या विराट नगरीतल्या, त्या दरबारातल्या, आपल्या राजपरिवारातल्या सगळ्या स्त्रियांसमोर जोरदार भाषण केलं होतं. हे असा जातो आणि त्या कौरवांचं सैन्य परास्त करून येतो, आणि इथे आला आणि घाबरला. म्हणून खूप मोठी बडबड करून कामावर गेले आणि अपयशी होऊन आले. अशा लोकांसाठी मराठी भाषेत ही म्हण पडली आहे, बालिश बहु बायकात बडबडला. कौरवांचं सैन्य केवढं होतं? दुर्योधन, दुःशासन, कर्ण, कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्म, आबा. अशा वेळेला सारथ्य करायला बसलेला हा अर्जुन म्हणजे ती बृहन्नळा, तो उभा राहिला आणि त्या घाबरलेल्या राजपुत्राला त्यांनी सांगितलं, आता तुम्ही सारथ्य करा, तुम्ही जरा रथ चालवा, हे युद्धाचं प्रकरण आमचं आम्ही बघतो काय करायचं ते. आणि त्याला सारथ्याला बसवलं आणि अर्जुनाने आपला शंखनाद केला. त्या शंखाचा ध्वनी ऐकला मात्र तेव्हा दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणाला, हा शंखध्वनी निश्चित हा अर्जुनाचा शंख आहे. अर्जुन आला, निश्चितपणे अर्जुनच आला. अर्जुन खचितची आला वाटे, अर्जुन खचितची आला वाटे, अर्जुन खचितची आला. शंखनाद हा मी ओळखला, शंखनाद हा मी ओळखिला. अर्जुन खचितची आला वाटे, अर्जुन खचितची आला. त्याच्या वाचून धैर्य कुणाचे, त्याच्या वाचून धैर्य कुणाचे, त्याच्या वाचून त्याच्या वाचून त्याच्या वाचून धैर्य कुणाचे, रणांगणी युद्धा येण्याचे, रणांगणी युद्धा येण्याचे. वाटे कौतुक परिवेशाचे, वाटे कौतुक, वाटे कौतुक परिवेशाचे, वाटे कौतुक, वाटे कौतुक, वाटे कौतुक, वाटे कौतुक, वाटे कौतुक परिवेशाचे. नेतो हरुनी विजयी माला, नेतो हरुनी विजयी माला. अर्जुन खचितची आला वाटे, अर्जुन खचितची आला वाटे, अर्जुन खचितची आला, खचितची आला, खचितची आला. अर्जुनाचा रथ रणांगणाच्या मध्यावर आला तेव्हा कर्ण दुर्योधनाला म्हणाला, दुर्योधना, आपण ज्या गायी पळवल्या आहेत त्यांना घेऊन तू हस्तिनापुराकडे जा. मी एकटा अर्जुनाकडे बघतो. आणि मग अर्जुनाचं आणि कर्णाचं युद्ध सुरू झालं. पण या युद्धात अर्जुनाने कर्णाचं धनुष्य तोडलं, कर्णाच्या रथाचे घोडे मारले, सारथी मारला, कर्णाला मूर्छित केला, दुर्योधनाचा एका बाजूला पराभव केला. भीष्म, द्रोण,
कृप, अश्वत्थामा या सगळ्यांचं सैन्य अर्जुनाने माघारी हटवलं आणि विजय मिळवला. सगळ्या नगरीत आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला. एकट्या पार्थवीराने पळविले सर्व सैन्याला, एकट्या पार्थवीराने पळविले सर्व सैन्याला. पाहून अशा शौर्याला राजपुत्र हर्षित झाला, पाहून अशा शौर्याला राजपुत्र हर्षित झाला. थोर भाग्य म्हणून आमचे लाभले तुम्ही आम्हाला, थोर भाग्य म्हणून आमचे लाभले तुम्ही आम्हाला. उपकार आमुचे वरती किती झाले नाही गणती, उपकार आमुचे वरती किती झाले नाही गणती. अपराध नेणुनी चित्ती, अपराध नेणुनी चित्ती. करी क्षमा राजपुत्राला पळविले सर्व सैन्याला, करी क्षमा राजपुत्राला पळविले सर्व सैन्याला. एकट्या पार्थवीराने पळविले सर्व सैन्याला. रणांगणामध्ये प्रत्यक्ष काय घडलं याचं महाभारतातलं वर्णन जर आपण वाचलं तर मग बाकी कादंबऱ्या आणि नाटकातली वर्णनं जरा विसरून जाल. या युद्धाचं वर्णन असं आहे, अर्जुनाने सोडलेल्या तीक्ष्ण बाणांनी कर्ण अत्यंत व्यथित झाला, रणांगण सोडून माघारी फिरला. पण या युद्धात कर्णाचा जो भाऊ संग्रामजित यालाही अर्जुनानं ठार केला. त्यामुळे संतापून सर्व शक्ती एकवटून कर्ण धावला. अहो, आपल्या प्रिय व्यक्तीला कोणी मारलं तर कोणीही मनुष्य अधिक शक्तीनं प्रतिकार करतो ना, पण एवढी शक्ती प्रगट करून कर्ण आला तरी सुद्धा त्याचं अर्जुना पुढं काही चाललं नाही. अर्जुन म्हणालाय, कर्णा, तू भर सभेत द्रौपदीचा अपमान केलास, त्याचं फळ भोग. गेली 13 वर्ष हे संतापलेलं मन मी आवरून धरलं होतं, आता तू बघच याचा परिणाम. असं म्हणून अर्जुनानं अति तीक्ष्ण असे बाण सोडले. त्यातला एक बाण कर्णाच्या कवचाचा भेद करून त्याच्या छातीत घुसला आणि त्या वेदनेनं व्याकुळ होऊन कर्णाच्या डोळ्यापुढे अंधारी आली. तो रणांगण सोडून पळाला. पहा, महाभारतातलं हे वर्णन वाचलं म्हणजे कळेल की शेवटच्या युद्धात कवच कुंडल गेल्यामुळे त्याचा पराभव झाला. हो, असली कारण किती लंगडी पडतात नाही. अहो, कवच कुंडल असताना द्रौपदी स्वयंवराच्या वेळी सुद्धा कर्ण जिंकला नाही. चित्रसेन गंधर्वाच्या युद्धातही कर्ण विजयी होऊ शकला नाही आणि या विराट नगरीतल्या युद्धात तिथेही पराभव झालाय. म्हणजे त्या कवच कुंडलांच्या असण्या नसण्याचा काय कौतुकाचा विषय झाला. तेव्हा असे 3 वेळा पराभूत झालेले हे सगळे कौरव पुन्हा हस्तिनापुरात आले आणि विचार विनिमय करू लागले. तेव्हा सर्व श्रेष्ठ लोकांनी सांगितलं, दुर्योधना, वेळेआधी आपण पांडवांना प्रगट करू म्हणून तू स्वारी केलीस, पण तू अयशस्वी झालेला आहेस. कारण तो अर्जुन आहे हे जेव्हा आपल्याला कळलं त्या दिवशी खरंच अज्ञातवासाला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आता सगळे श्रेष्ठ लोक हे सांगतायत, अभ्यास करून बोलतायत, पण नाही, या पराभवाने संतापलेला कर्ण तो दुर्योधनाला म्हणाला, नाही 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 दुर्योधना, नाही नाही, हे बरोबर झालेलं नाही. अरे, आपल्या सगळ्या सैन्यासमोर अर्जुन जिंकला असेल, पण पांडव 1 वर्ष पूर्ण व्हायच्या आतच आपण ओळखलेले आहेत. हो हो हो, आपण आधी त्यांना ओळखलाय. त्यामुळे त्यांचा राज्यावर हक्क नाही दुर्योधना, त्यांचा राज्यावर मुळीच हक्क नाही. पांडव आले वेळे आधी, पांडव आले वेळे आधी, वागती अधर्माने, वागती अधर्माने. ऐसे कोणी वर्ततील तर, ऐसे कोणी वर्ततील तर, जाळीन मी क्रोधाने,
जाळीन मी क्रोधाने, जाळीन मी क्रोधाने. सर्व श्रेष्ठ लोकांच्या मते 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास म्हणजे 13 वर्ष पांडवांनी पूर्ण केली होती. पांडवांच्या वतीनं दुर्योधनाशी बोलायला गोपालकृष्ण आले की बाबांनो, आपलं ठरलं होतं 1 वर्ष अज्ञातवास संपल्यानंतर त्यांचं राज्य तुम्ही त्यांना परत देणार, द्या आता. पण तरी सुद्धा राज्य द्यायला दुर्योधन तयार नव्हता. आता युद्ध होणार हे निश्चित झालं, पण युद्धाची भीती लोकांनी घालताच अंगराज कर्ण उभे राहिले आणि त्यांनी दुर्योधनाला दिलासा दिला की अरे राजा, काही घाबरू नको, युद्ध होईल म्हणून भीती बाळगू नको. हा गोपाल कृष्ण पांडवांच्या बाजूला आहे म्हणून काही चिंता करू नको. या सगळ्या यादवांचा पांडवांचा सगळ्यांचा मी समूळ नाश करून टाकीन. अहो, 4 वेळा पराभव झालेला माणूस असं बोलायला लागल्यानंतर शहाणी माणसं थोडी गालातल्या गालात हसणारच की हो, उपहास येणारच हे वेड्यासारखं बोलणं ऐकून. राजा भिवू नको रे, राजा भिवू नको रे, यादव पांडव करीन मी नाश. ऐसे भाषण होता, ऐसे भाषण होता, शहाण्यांच्या मनी येत सहज उपहास. रामा राम राम हरे हरे, रामा राम 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 रघोत्तमा, रामा राम 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 सीतापते, रामा राम 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 रघोत्तमा, रामा राम. असं कर्णाचं भाषण ऐकताच भीष्माचार्य म्हणाले, अरे दुर्योधना, तू कोणाचा विश्वास धरतोयस बाबा? 4 वेळा रणांगणात पराभूत झालेला हा कर्ण हा महारथी कुठला, हा अर्धरथी सुद्धा नाही. अर्थात हा कर्णाचा अपमान जातीवरून झाला नव्हता, त्याच्या कर्तृत्वावरून झाला होता. बरं, तसं पाहिलं तर कर्णाला आपल्या जातीचा कितपत अभिमान होता हो? याचे काही दाखले बघायचेत, सांगतो ना. कर्ण जेव्हा विद्यार्थी होता, सर्व शिक्षण पूर्ण झालं होतं, तेव्हा सगळ्या विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम ठरवला. प्रत्येकाने आपलं शस्त्रामधलं जे कौशल्य आहे ते दाखवलं. आपलं कौशल्य दाखवण्यासाठी कर्णाला संधीही मिळाली होती. त्यांनी आपलं शक्ती प्रदर्शन केलं, त्याचं कौतुकही झालं. पण कर्ण म्हणाला, मला अर्जुनाशी द्वंद्वयुद्ध करायचं आहे. तेव्हा कृपाचार्य म्हणाले, नाही कर्णा, द्वंद्व करता येणार नाही, कारण द्वंद्व हे दोन्ही समान कोळातच होतं. नकार दिला गेला. अशा वेळी दुर्योधन उभा राहिला आणि म्हणाला, आचार्य, अहो कर्णाची शक्ती बघा, कुळ कशाला बघता? अहो त्याचं शौर्यच सांगताय की तो क्षत्रिय आहे. अहो तो सूत कसा असेल, सारथ्याचा मुलगा कसा असेल, कारण हरणांच्या पोटी सिंह जन्माला येत नसतात. सज्जन हो, अहो या वाक्यामध्ये सारथ्याच्या जातीचा दुर्योधनाने केवढा अपमान केलाय. पण याचा काही कर्णाला तेव्हा राग आलेला नाही. बरं, तसंच पुढे जेव्हा पांडवांना द्यूत खेळायला बोलवलं, पांडव सगळं काही हरले आणि दुर्योधनाने सांगितलं एका नोकराला, जा रे द्रौपदीला भर दरबारात घेऊन या. तेव्हा तो नोकर, शेवटी द्रौपदी सम्राज्ञी होती त्या काळची, तो तिला न घेताच परत आला. तेव्हा दुर्योधन म्हणला, दुःशासना, अरे तूच जा आणि द्रौपदीला घेऊन ये. हे असल्या नोकरांकडून ही कामं होण्यासारखी नाहीयेत. असल्या सामान्य लोकांच्याकडून, असल्या दूतांच्याकडून, असल्या सूतांच्याकडून ही कामं होण्यासारखी नाहीयेत. बघा, आपल्या स्वतःच्या जातीचा हीनपणाने भर दरबारात उल्लेख चाललाय. त्याला कर्ण कधी आक्षेप घेत नाहीये, त्याला रागही येत नाहीये. गंमत आहे. जातीचा अभिमान असायला हवा ना.
बरं, त्या कर्णाचं दुसरं एक वैशिष्ट्य सांगतात, तो अतिशय उदार होता. आता ते औदार्य कसं आहे तेही पाहण्यासारखं आहे बरं का. कुणीही माझ्याकडे या, त्यांनी काहीही मागितलं तरी त्याला मी नाही म्हणणार नाही, असं घोर दानशूरत्व. हे दानशूरत्व कर्णाने कधीपासून घेतलं हो? तो प्रसंग आपल्याला माहिती आहे की दुर्योधन आणि कर्ण दोघं सैन्यासह वनात गेले. तिथे चित्रसेन गंधर्वाशी युद्ध झालं. त्या युद्धात कर्णाला पळवून लावला त्या गंधर्वानी. मग अर्जुनाने दुर्योधनाला सोडवला. हे समजल्यानंतर कर्ण अतिशय रागावला आणि तेव्हा त्यानं प्रतिज्ञा केली की दुर्योधना, जोपर्यंत मी अर्जुनाला ठार मारणार नाही तोपर्यंत मी दुसऱ्याकडून माझे पाय धुवून घेणार नाही. सर्व याचकांना संतुष्ट करीन, सर्व याचकांना संतुष्ट करीन. जोवरी मी पार्थास वधित नाही, जोवरी मी पार्थास वधित नाही, मरण पार्थाचे अनुभवीत नाही. मरण पार्थाचे ते मरण पार्थाचे, ते मरण पार्थाचे अनुभवीत नाही. तोवरी मीही दान ते करीन, तोवरी मीही दान ते करीन, राजभोगासी सर्वही त्यजीन, राजभोगासी सर्वही त्यजीन. तोवरी मी पार्थास वधित नाही, वधित नाही, वधित नाही. कर्णाच्या या प्रतिज्ञेवरून आपल्या लक्षात येईल की कर्णाच्या दानशूरत्वामागे जी प्रेरणा आहे ती आसुरी आहे. एखाद्या शत्रूला ठार करण्यासाठी शक्ती संचय व्हायला हवा. तो त्या याचकांच्या आशीर्वादातून त्याला मिळणार आहे, म्हणून कर्ण दान देतोय. हो, हे दान काही सात्विक दान निश्चित नव्हे. असो, कर्णाने तर दातृत्वाच्या नावाखाली पुढे देण्या घेण्याचा सुद्धा व्यापार केलाय. अहो, त्याच्या दानशूरत्वाच्या काही गोष्टी आहेत की कर्ण दाढी करायला बसला होता. आता तो राजा होता, स्वतः काही हाताने दाढी करणार नाही, न्हावी त्याची दाढी करत होता. तेव्हा तिथे ती साबणासाठी पाण्यासाठी वाट्या ठेवल्या होत्या. आता तो राजा, वाट्या काही पितळ्याच्या असतील, सोन्याच्या होत्या, चांदीच्या होत्या. इतक्यात कुणीतरी याचक आला आणि ते पाणी ज्या वाटीमध्ये ठेवलं होतं ती सोन्याची वाटी काही विचार न करता कर्णाने देऊन टाकली. हा, काय उदार नाही. या बाकी सगळ्या कथा खूप छान आहेत, पण एक मोठी कथा सांगितली जाते ती म्हणजे साक्षात आपली कवच कुंडल सुद्धा कर्णाने काढून दिली. हा, वा रे वा, इंद्राला काढून दिली. कौरव पांडवांच्या युद्धात कर्णाचं बळ खच्ची व्हावं म्हणून इंद्र कर्णाकडे गेला आणि त्याने कवच कुंडल मागितली. अर्थात कवच कुंडला असताना सुद्धा तो अर्जुनापुढे विजयी झाला नव्हता, हे आपण पूर्वी पाहिलंच आहे. पण जाऊ दे, तेव्हा असं काहीतरी होणार हे लक्षात येताच साक्षात सूर्यदेवानं कर्णाला सांगितलं, कर्णा, कौरव पक्षाचं रक्षण करणं हे तुझं दायित्व आहे. तुझ्या भरोश्यावर तुझा मित्र दुर्योधन निर्धास्त आहे, तेव्हा वैयक्तिक लाभापेक्षा मित्र कर्तव्य म्हणून तू जबाबदारीनं वाग. हा, इंद्र जरी आला तरी त्याला तू ती कवच कुंडल देऊ नकोस हे सांगितलं होतं, पण ऐकलं नाही. इंद्र आला, याचकाच्या वेशात आला, त्याने कवच कुंडल मागितली. तेव्हा कर्ण म्हणाला, याचकाच्या वेशात तू इंद्र आहेस हे मी ओळखलंय. मी कवच कुंडल जर गमावली तर शत्रूला माझा घात करणं सोपं जाणार आहे. तेव्हा माझी कवच कुंडल जर घ्यायची असतील तर त्याचा मोबदला दे. इंद्राने म्हणणं मान्य केलं. काय देऊ? तेव्हा कर्ण म्हणाला, कुठल्याही एका बलवान शत्रूचा निश्चयाने नाश होईल अशी एक शक्ती मला दे. आणि इंद्राकडून ती वासवी शक्ती घेतली आणि कवच कुंडल दिली. याला दान म्हणायचं का? याच्याही उपर कर्ण म्हणाला, कवच कुंडल काढून देताना माझी त्वचा ओरबाडली जाईल, त्या व्रणांनी माझं शरीर कुरूप होईल, तेव्हा माझं शरीर विकृत राहणार नाही, माझ्या सौंदर्याला बाध येणार नाही, असा सुद्धा तू मला वर द्यायचा आहेस. छान. हे कवच कुंडलांच्या दानाच्या कथेचं गमतीचं प्रकरण बरं का. असो, कवच कुंडले दिली, हा विषय इथे संपला. महाभारताचं युद्ध सुरू झालं. महाभारतातल्या युद्धात पहिले 9 दिवस भीष्माचार्य सेनापती होते.
ते सेनापती असेपर्यंत मी शस्त्र घेणार नाही, अशी कर्णाची प्रतिज्ञा होती. भीष्माचार्यांची कारकीर्द संपली, मग द्रोणाचार्य सेनापती झाले. तेव्हा कर्णाने त्या सैन्यातल्या एका तुकडीचं नेतृत्व तेव्हा फक्त स्वीकारलं. पुढे द्रोणाचार्यांचीही कारकीर्द संपली आणि शेवटचे 2 दिवस स्वतः कर्ण सेनापती होता. पण एवढ्या काळात त्याला पांडवांचा नाश काही करता आलेला नाही. आणि अगदी आता शेवटच्या निर्वाणीच्या प्रसंगी अर्जुन आणि कर्ण एकमेकांच्या समोर आले. हे वर्णन महाभारतातच वाचण्यासारखं आहे बरं का. कर्णाने अर्जुनावर खूप शरवर्षाव केला, पण त्याचा विशेष उपयोग न होता अर्जुनाच्या बाणांच्या घातानच कर्ण मूर्छित झाला. त्याची धनुष्यावरची पकड ढिली झाली. कर्णाने बाण मारून 10-12 वेळा अर्जुनाच्या धनुष्याची दोरी तोडली होती. पण अर्जुनाची चपळता अशी विलक्षण होती की त्याच्या धनुष्याची दोरी कधी तुटते आणि तो परत कधी जोडतो कोणाला कळलं सुद्धा नाही. आणि हे युद्ध चालू असता असता अचानक प्रचंड ध्वनी आला. जमीन दुभंगली गेली आणि कर्णाच्या रथाचं चाक त्या भूमीमध्ये रुतलं. रथ वाकडा तिकडा झाला. तेव्हा कर्ण रथातून खाली उतरला आणि म्हणला, थांब 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 अर्जुना, थांब. मी हे चाक बाहेर काढतोय तोपर्यंत थांब. अरे अरे मी निशस्त्र आहे आणि निशस्त्र अशा संकटात मी सापडलो आहे, तेव्हा तू धर्माप्रमाणे वाग. थांब अर्जुना, बाण मारू नकोस, थांब. रथचक्र उद्धरू दे श्रुतिशास्त्रज्ञा महारथा कुळजा. बरं का, या ठिकाणी कुळजा म्हणजे चांगल्या कुळामध्ये जन्माला आलेल्या. अरे रथचक्र उद्धरू दे श्रुतिशास्त्रज्ञा महारथा कुळजा. साधू नहाणिती अरिला, साधू नहाणिती अरिला, पाहती अधृता युध व्यथा कुळ जा. कर्णाने अर्जुनाला धर्माची शपथ घातली. अशा वेळी गोपाळ कृष्ण जर तिथे नसते तर अर्जुनाने खरंच कर्णाला सोडला असता आणि त्याला उद्या युद्धाला ये अशी एका दिवसाची मुदत सुद्धा दिली असती. पण गोपाळ कृष्ण म्हणाले, कर्णा, अरे तू रथावर उभा असताना पांडवांनी 90च्या वर कौरव मारलेत, तेव्हा तू रथावर असताना काय केलंयस? तुझा पुत्र आव्हान देऊन अर्जुनाने ठार केला, तेव्हा तू रथावर उभा होतास, त्याचं कौतुक किती. अरे तुझ्या देखत भीमाने दुःशासनाला मारला, नडग्या फोडून, छाती फोडून त्याचं रक्त प्यायला येतो. त्या भीमासमोर काय केलंस तू? आणि आता रथाचं कारण सांगतोस? हे रथाचं चाक काढत कशाला बसतोस? अरे तुझ्यासारख्या सेनापतीला ऐनवेळी मिळावेत म्हणून दुर्योधनानं काही राखीव रथ ठेवले असतीलच ना. युद्धाचा नियम आहे हा. सेनापतीच्या मागे त्याला एक वाहन राखीव ठेवलं पाहिजे. तेव्हा दुसरा रथ घे, उभा राहा. हे चाक काढत बसण्यामध्ये वेळ का घालवतोयस? कारण तुझा डाव माझ्या लक्षात येतोय. सूर्यास्त झाला की युद्ध थांबणार आहे. तेव्हा तू सूर्यास्त होईपर्यंत हे चाक काढत बसणार आहेस होय रे? नाही करणार. ही संधी आता आम्ही तुला मिळू देणार नाही. काही नीच माणसं संकटात सापडली की दैवाला दोष देतात, स्वतःची कर्म बघत नाहीत. तू आम्हाला धर्म शिकवतोस? अरे तू काय धार्मिकतेनं आत्तापर्यंत वागलायस रे? काय धार्मिकतेनं वागलायस? गोपालकृष्णांच्या या संवादाचं एक सुंदर आर्यावृत्तामध्ये रूप केलंय ते आपल्या कविवर्य मोरोपंतांनी. त्या आर्या ऐका तर खरं. कृष्ण म्हणे राधेया, कृष्ण म्हणे राधेया, भला बरा स्मरसी आज धर्माते. नीच व्यसनी बुडता निंदिती देवास नास्वकर्माते.
चारुन विषान्न भीमा सर्पडसविले नृपे असे खोटे कर्म करविता करणा होता तव धर्म ते धवा कोठे केले दग्ध जतुगृही त्वा पांडव वारणावती जेव्हा गेला होता कोठे धर्म तुझा सूतनंदना तेव्हा जेव्हा तू दुर्योधन दुःशासन शकुनी एकमती झाला कैसे कपट द्युती चित्तीहीन धर्म लंघिता भ्याला जेव्हा सभेसी नेली पांचाली मानिले नमनी शर्म तेव्हा गेला होता कोठे राधा सुता तुझा धर्म अभिमन्यु बाळ बहुती वधिता त्वा वारिले न ते कर्म तेव्हा गेला होता कोठे राधा सुता तुझा धर्म. अशा रीतीनं गोपालकृष्णांनी कर्णाच्या सगळ्या पापांचा असा पाढाच वाचला. का रे, तेव्हा तुमचा धर्म कुठे गेला होता? भीमाला विष खायला घातलं, मूर्छित केलं, तेव्हा त्याला असं मारणं हा धर्म होता होय? पांडवांना वारणावतामध्ये जाळून मारायचा प्रयत्न केला, तो काय धर्म होता होय? आणि तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन पांडवांचं राज्य जुगारामध्ये जिंकलं, जुगारामध्ये राज्य जिंकणं हा काही धर्म होता होय? तुम्ही द्रौपदीला सभेमध्ये आणलीत आणि तिचा अपमान करायला तुम्हाला शरम वाटली नाही, तेव्हा तुमचा धर्म कुठे गेला होता? मानवता कुठे गेली होती? अरे, आपल्या युद्धात नियम ठरला होता, एकाने एकाशीच लढायचं. पण चक्रव्यूहामध्ये जेव्हा अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू सापडला तेव्हा तुम्ही 7-8 जण एकत्र होऊन त्याच्याशी लढायला उभे राहिलात. तोही असाच रथाखाली उतरला होता, रथाचं चाक हातात घेऊन प्रतिकार करत होता, तरी त्याच्या पोटात तलवारी खुपसल्यात. 8 जणांनी एकत्र येऊन एकट्या लहान पोराला मारलं. तेव्हा कुठे धर्म गेला होता? आता तुम्हाला सद्धर्माची आठवण होती होय? अर्जुना, याला या क्षणी ठार कर, या क्षणी ठार कर. हा अशा विचित्र अवस्थेत आहे, दुर्बळ परिस्थितीत आहे, तरी ठार कर. बाबा रे, ज्यांनी आयुष्यभर सज्जनांचा द्वेष केला असेल, साध्वींचा अपमान केला असेल, अशा दुष्टांना त्यांच्या असहाय्यतेचा, दुर्बलतेचा फायदा न देता दंड केला जातो. हाच आदर्श समाजापुढे असायला हवा. म्हणजे किमान या पुढच्या काळात तरी असले दुष्ट सज्जनांच्या असहाय्यतेची चेष्टा करणार नाहीत, विटंबना करणार नाहीत. गोपाळकृष्णाच्या आदेशानुसार अर्जुनाने प्राणसंहारक असा बाण सोडला आणि महारथी कर्णाचा अंत झाला. अर्जुनासाठी मिळवलेली वासवी शक्ती आणि ब्रह्मास्त्र ही दोनही शस्त्र कर्णाला आधीच वापरून टाकावी लागली होती. तेव्हा रणांगणामध्ये असा करुणामय मृत्यू कर्णाला पत्करावा लागला. या कर्णाच्या कथेतून महर्षी वेदव्यास आपल्याला हेच सांगतायत की काही व्यक्तिमत्व उत्तुंग असतात, पण ती अहंकाराने आत्मकेंद्रित होतात आणि मग मानवतेचा विनाश करतात. या भारतवर्षात माणूस श्रेष्ठ का सामान्य याची कसोटी वैयक्तिक सद्गुण नाही आहेत, तो मानवी हित किंवा सज्जनांचं रक्षण कसं करतो याच्याशी त्याचा मोठेपणा अवलंबून असतो. कर्णासारखं आयुष्य जगणाऱ्यांना वैभव मिळेल, राज्य मिळेल, कौतुकही मिळेल, पण पूजा नाही मिळणार. पूजा मिळवण्यासाठी मत्सराचा त्याग करायला हवा, परोपकारासाठी कष्ट करायला हवेत. आणि अशा वेळी काही अपयश आलं तर खचून जायचं नाही. आपणच आपल्या मनाला समजवायचं, आजचं अपयश हे पूर्वजन्मात काहीतरी केलेल्या पापाचं फळ असेल, जाऊ दे, पाप धुवून निघालं, पण या जन्मात पुण्य करीन, धर्म करीन, चांगली कर्तव्य करीन आणि पुढे आयुष्यामध्ये यशस्वी होईनच होईन. अरे, थोडंसं दुःख आलं तर त्याचं कशाला कौतुक करायचं? जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधोनी पाहे. रामदास स्वामी हेच सांगतायत. अरे,
जगात सर्वात सुखी जर कोणी असेल तर तो विचारी माणूस असतो. मना तू शोध, असा विचार करून वागणाऱ्या माणसालाच सगळी सुख मिळतात. आणि दुःख मिळाली तर खचून जायचं नसतं. मना त्वाचिरे पूर्वसंचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. त्यामुळे असं मत्सरी आयुष्य न जगता परोपकारी आयुष्य जगू आणि गोपाल कृष्णासारखी पूज्यता आपण मिळवू. हेच या कथेचं सार आपल्याला व्यास समजावून सांगत आहेत. जगी सर्व सुखी असा कोण आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे. विचारी मना तुझी शोधून पाहे. विचारी मना तुझी शोधून पाहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे. मना त्वाची रे पूर्व संचित केले. मना त्वाची रे पूर्व संचित केले. तया सारखे भोगणे प्राप्त झाले. तया सारखे भोगणे प्राप्त झाले. जगी सर्व सुखी असा कोण आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे. असा कोण आहे. असा कोण आहे. जय जय रघुवीर समर्थ.